The very first time I met Saili was at a statewide one-act play competition. I remember it being a very tense kind of a moment for me because I was performing in a competition for the very first time, and I was roaming around in that cafeteria of a high school, memorizing my dialogues and building up that character. And that's when a big group walked in, and amongst them I didn't notice anyone else except this girl wearing a blue dress, traditional Indian dress. That was Saili. तब से तुम नजर में आ रुके, हम तो हो गए ज़मा धीरे धीरे था लम्हा, अब तो होना है वही जो बनाए जाना। हम तो हो गए ज़मा धीरे धीरे था लम्हा, अब तो होना है वही जो बनाए जाना। हम तो उड़ गए उड़ गए उड़ गए। ऐसी अजनबी थी आपसी कि हमसे ना कभी कोई आपसी। हम तो हो गए ज़मा धीरे धीरे था लम्हा, अब तो होना है वही जो बनाए जाना। हम तो हो गए ज़मा धीरे धीरे था लम्हा, अब तो होना है वही जो बनाए जाना। हम तो उड़ गए उड़ गए उड़ गए। हम तो हैं समाए, हम तो हैं ज़मीं, हमसे ना कभी। हम तो हैं समाए, हम तो हैं ज़मीं, हमसे ना कभी। हम तो हो गए ज़मा धीरे धीरे था लम्हा, हमसे ना कभी। हम तो हो गए ज़मा धीरे धीरे था लम्हा, हमसे ना कभी। उड़ गए उड़ गए One look at you, my whole life falls in line. कॉम्पिटिशनच्या एंडला वी वर ऑल गॅदर्ड ऑन द स्टेज. फोटोग्राफ्स चालले होते, बरंच काय काय चाललं होतं आफ्टर द प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. आणि ॲट दॅट मोमेंट लाईक आय वॉन्टेड टू अप्रोच हर अँड टॉक टू हर, बट देन ॲट द सेम time I knew that she lives in San Diego, I live in San Jose. There's like 8-9 hours driving distance there. मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे नंबर वगैरे कशाला, म्हणजे असं मागू, असं झालं माझं सॉर्ट ऑफ. सो मी ऑकवर्डली असं तिला विचारलं की ओ कॅन आय ॲड यू ऑन फेसबुक, म्हणजे ॲटलिस्ट काहीतरी एक लेवलचं कनेक्शन असेल. बस मुझे में धड़कता है तू, जा बन गया. आम्ही भेटलो होतो ऑक्टोबर 1ला कॉम्पिटिशनसाठी 2017. ऑक्टोबर 28चा वीकेंड होता त्याच महिन्यातला. तर तेव्हा मी आणि माझे काही मित्र वी ड्रोव डाऊन टू सॅन डिएगो. वी मेट हर अँड हर ग्रुप ऑफ फ्रेंड्स जे आम्ही ऑलरेडी सगळे भेटलोच होतो.
अँड तेव्हा परत एकदा इन पर्सन जेव्हा भेट झाली ना तेव्हा तो असं वाटलं होतं की ओ फोनवर इझी असतं किंवा चॅटवर इझी असतं बोलताना, बट दॅट सेम इज कंटिन्यूड. म्हणजे आम्ही असं भेटल्यानंतर काहीच नाही, म्हणजे खूपच सोपं कॅज्युअल असं छान वातावरण होतं. अँड दॅट्स वेन आय रिअलाइज मी परत त्या ट्रिपमधनं जेव्हा परत बे एरियाला यायला निघालो, दॅट्स वेन आय रिअलाइज की मला ते वाईट वाटत होतं की ओके म्हणजे आता परत फोन आणि चॅटिंग, म्हणजे आय वॉन्ट टू सी हर एव्हरी डे. दुसऱ्याच दिवशी आम्ही भेटल्यानंतर मे बी हार्डली 2 दिवस झाले होते, तर तो मला डायरेक्टली बोलला की आय एम नॉट शुअर, पण मला असं वाटतं की मला तू खूप आवडतेस, तर डू यू थिंक दॅट देअर इज अ चान्स दॅट वी कॅन गेट टू नो इच अदर बेटर. तर तेव्हा मी म्हणाले की लेट्स जस्ट बी फ्रेंड्स फर्स्ट आणि नंतर आपण बघू काय पुढे झालं तर. पण ऑब्व्हियसली तो खूपच छान मुलगा होता हे मला जाणवत होतं. ही इज व्हेरी व्हेरी स्वीट, ही इज व्हेरी humble, he's very genuine आणि he's just such a good person की मला वेळ नाही लागला. I pretty much within no time was like okay, I like you too. सायलीकडे बघितल्यावर म्हणजे तिला काय नाही येत असं मला प्रश्न पडतो, कारण शी इज अन अमेझिंग क्लासिकल कथ्थक डान्सर. तेवढंच अमेझिंग ती बॉलिवूड हिपहॉप हे करू शकते. उत्कृष्ट नाटकातली कामं जे म्हणतो, आणि ते सुद्धा बिईंग बॉर्न अँड ब्रॉट अप इन अमेरिका. ती जेव्हा माझ्याशी पहिल्यांदा मराठी बोलली तेव्हा मला वाटलंच नाही की ती तिकडे वाढलेली आहे. म्हणजे असं वाटलं की ओ पुण्याचीच आहे किंवा मुंबईचीच आहे. इतकं फ्लुएंटली ती मराठी बोलत होती. म्हणजे त्याच्यात तिचं भरपूर क्रेडिट आहे, तेवढंच तिच्या आईबाबांचंही आहे. And I was just amazed, and it's not just me. Every person who meets her, who's Marathi or who understands Marathi, if you listen to her the very first time, and if you don't know anything about her, तुम्हाला विचारलं की कुठून आहे तर तुम्ही हेच म्हणाल ती भारतात वाढलेली आहे. अपनी धुन में करके गई मस्त मगन तू उड़नछू हुआ मेरा चैन उड़नछू. सायलीला भेटल्यानंतर लिटरली 1.5 महिन्यात असेल की मी माझ्या आईबाबांना, म्हणजे माझ्या आजीला आधी सांगितलं आणि माझ्या आईबाबांना सांगितलं. माझ्या आईबाबांना वाटतं की कुठलं तरी स्थळ आलं होतं म्हणून मी प्रेशरच्या अंडर सांगितलं. नाही, मला इनफॅक्ट त्या इंडियाला जायच्या ट्रिपच्या आधीच सांगावं असं वाटत होतं. कारण जे फिलिंग मला सायली बरोबर पहिल्या 1 महिन्यातच जाणवलं की म्हणजे दिस इज इट. लाईक मला आय वॉज 100 नाही त्याच्यापेक्षाही जास्त शुअर की शी इज द वन फॉर मी, अँड आय डू एनिथिंग टू मॅरी हर. लाईक यू नो, ऑफकोर्स ती रेडी असली तर. पण म्हणजे माझ्यासाठी ते इट वॉज अ डन डील. असं फिलिंग मी कधीच एक्सपिरियन्स नाही केलं कुठल्याच बाबतीत. So as most people know, Sagar is from the IT field. I am from medicine. Sagar इथला इंडियातला आहे, मी अमेरिकन born and brought up आहे. त्यामुळे खरं तर a lot of people would say you guys have nothing in common, but the one thing that we definitely do have in common, which is I think the most important thing, is our art and our passion for art. थोड़े से दिन जो साथ में गुजार कर गए मेरे. सागर पण तेवढाच टॅलेंटेड आहे सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे he is just as good of a singer, he's just as good of a dancer, he's a very good guitar player. That it's really our art that brought us together in the first place, and it's our art that keeps us going as well, because असा मुलगा नसता माझ्या आयुष्यात तर आय डोंट नो की मला एवढा सपोर्ट पण मिळाला असता की नाही टू परस्यू माय पॅशन अँड वाईस वर्सा. कर गई
उड़न छू हुआ हुआ मेरा चैन उड़न छू रहे नी दे सारी रैन उड़न छू. Sagar is one of those people in our lives who really just infuses everything with energy, but at the same time has a very competitive side to him, which is very obvious, and a very loving side to him, which is very obvious, and a very partying side to him, which is also very obvious. कुठलाही ग्रुप झाला तर सागर त्या ग्रुपला धरून ठेवतो. सागर सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करणार. सागर माझ्या फार्म हाऊस वरती फॉर एक्झाम्पल Initiative. तो इनिशिएटिव्ह घेणार, तो सगळं प्लॅन करणार. नाही रे मी असंच सांगतोय ना तुला, प्रत्येक जण 400 ग्रॅम खातो, मग आपण अशी 2 किलो बिर्याणी मागू वगैरे अशा लेवल पर्यंत. तर या लाईक विनीत सेड, ही ब्रिंग्स द एनर्जी इन द पार्टी किंवा इन द ग्रुप. Yeah. And Sometimes it's too much energy. Which brings me to the next point is कि knowing Sagar and Saili as a couple इतके आमच्या फ्रेंड्सना माहित नाहीये, but Mrugank and I have interacted with them intimately from kind of the start of their relationship. जास्ती नाही, I think West Coast से त्यांचे जे फ्रेंड्स स्मिता वगैरे त्यांना जास्ती माहिती obviously. But as old friends who have seen Sagar transform, it has been fantastic because Saili has made Sagar calmer, a more grounded person, a more humble person, and at the same time Saili brings her own strengths to the table, so I think they make a fantastic team. And it's really intriguing. Karan, Saili also brings this energy with her. Right. She's also really chirpy. She's really enthusiastic, but both of them together are like this. Have this calm. Like they are calm, composed. हाँ कधी-कधी होतं पण ठीक आहे ते सगळ्यांना राईट. पण yeah, she brings that composure to Sagar, which I have not seen in him before. Right. So आणि मी हे नक्की म्हणू शकतो. फाटरबद्दल काय बोलू, ही इज दिस क्रेझी बॉल ऑफ एनर्जी. जो मुलगा मला त्याचा व्हाईट शर्ट शोधण्यासाठी 3-3, 4-4 तास मॉलमध्ये फिरवायचा, आय यूज्ड टू ऑलवेज डाऊट की हा लाईफ पार्टनर कशी चूज करेल. यू नो, एव्हरी टाइम वी वेंट शॉपिंग ही takes crazy amount of time to buy clothes, but here he is with an amazing girl as his life partner. I've been a part of their journey since day one. एकांकिका कॉम्पिटिशनला जे दोघं भेटले होते, I was there in LA with them. It's been amazing. I still remember his first phone call to me saying that you remember this girl was there at the competition आणि मला ती आवडली वगैरे वगैरे. And 2 years down the line, here we are at their marriage. मैनू इश्क तेरा ले डूबा, हाँ इश्क तेरा ले डूबा, मैनू इश्क तेरा ले डूबा, हाँ इश्क तेरा ले डूबा. ऐसा सायलीबद्दल अजून म्हणजे मी बोलीन तेवढं कमीच आहे, पण जे मला खूपच टच होऊन गेलं किंवा आय वॉज अमेज्ड बाय द मेन क्वालिटी इज दॅट शी रिस्पेक्ट्स पीपल. आणि इवन दो शी इज व्हेरी टॅलेंटेड इन लाईक अकॅडमिक्स, आर्ट्स, हे सगळं, शी इज स्टील ग्राउंडेड, लाईक डाऊन टू अर्थ अशी आहे. शी वोंट बी लाईक ओके तुला म्हणजे
कॉन्डेसेंडिंग बिहेवियर नाही दाखवणार ती कोणाला, की म्हणजे तिला जास्त येतं लोकांपेक्षा किंवा हे सगळ्यांना घेऊन चालते. हे मी बऱ्याच म्हणजे आता आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिस किंवा डान्सच्या प्रॅक्टिस याच्यात ऑब्झर्व केलं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट शी इज व्हेरी लाईक अ डिटर्मिन्ड पर्सन, व्हेरी स्ट्रॉंग. मी तिच्या इतकं स्ट्रॉंग म्हणजे असं इतक्या जवळच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा फॅमिलीमध्ये असं इतकी स्ट्रॉंग वुमन पर्सनॅलिटी नाही पाहिली. तू जो मिले हो सब सवर जाता है यारा अंदर मेरे एक लम्हे में कितनी यादें बन जाती है. मैं इतना हंसती हूँ आंखें भर आती है. मैनू इश्क तेरा ले डूबा, हाँ इश्क तेरा ले डूबा. मैनू इश्क तेरा ले डूबा, हाँ इश्क तेरा ले डूबा. ते एक आवडतं मला की ही हॅज अ मच्युअर साईड बट ही ऑल्सो हॅज अ व्हेरी सिली साईड. तर त्यामुळे वी जेल सो वेल बिकॉज घरी असताना जेव्हा काही सिरियस गोष्टी चालू नसतात किंवा काम नसतं, काहीतरी प्रॅक्टिस नसते, तेव्हा आम्ही खूप मस्ती करतो घरात. पण आणि जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही सिरियस टॉपिक्सवर बोलू शकतो, सिरियस गोष्टी करू शकतो. सो इट्स नाईस बिकॉज ही डेफिनेटली हॅज अ बॅलन्स ऑफ बोथ विच इज व्हेरी व्हेरी नेसेसरी अकॉर्डिंग टू मी इन अ रिलेशनशिप. हो देखने में तुझे सारा दिन जाए निकल और फिर आहिस्ता से जब झुके तो. He's actually now my life partner, but he's also my lifelong dance partner, singing partner, instrument playing partner. आम्ही घरी बसून वाटेल ते करू शकतो regarding art. आणि that is just the best part. That's what makes our relationship so much fun. मैनू इश्क तेरा ले डूबा, हाँ इश्क तेरा ले डूबा. सपना है सच है कि जादू है या जाने क्या है. बहता समय एक पल को यही थम गया है. लगता है था लिखा तू है मेरे लिए और मुझे सपना है सच है कि जादू है या जाने क्या है. बहता समय एक
सागरचं म्हणजे सांगितलंच, मोकळा स्वभाव तर एकदम मला खूप आवडला. आणि नंतर कळलं की नाटकाची आवड आहे, स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेटचा तर तो भयानक किडा आहे म्हणतात, फॅन. आणि मी त्याच्या मुद्दामून माझं तिथे जमलं, कारण मी स्पोर्ट्स नाटक याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट मला. तर सायली पण म्हणते बाबा तो तुमच्यासारखाच आहे एकदम. तर आम्ही तिथे परदेशात असतो, तर जेव्हा कोणी नवीन लोक येतात आयुष्यात तेव्हा ती आपल्या घरासारखीच एकमेकांना मानून आम्ही राहतो, मित्रमैत्रिणी. कारण फारसे काही नातेवाईक आम्हाला तिथे नसतात. तर हा सायलीचा मित्र म्हणून आलेला, पण तो अगदी छानपैकी आमच्यात सामावून गेला असं मी म्हणेन. आणि आरामात त्यांनी येऊन सगळी मदत केली. अजूनही काही म्हणजे मदत हवी आहे काय सायलीच्या आई तुम्हाला, तर म्हणजे मला तो खूप ते भावलं. काहीही असो की एकदम घरात सामावून जाणारा मुलगा आहे म्हटलं. आणि जनरल मला त्याचं म्हणजे ओव्हरऑल वागणं बोलणं हे एक सुसंस्कृत घराण्यातनंच आहे असं ते जाणवलं. म्हणजे तो आनंद वेगळाच होता नाही का. आणि म्हणजे जाणवलं की त्याचं अपब्रिंगिंग सुद्धा आमच्या घरासारखंच अगदी छान झालेलं आहे, कल्चर्ड अपब्रिंगिंग आहे असं आम्हाला जाणवलं. आणि ते खरंच आहे. आम्ही जेव्हा मिस्टर अँड मिसेस फाटकांना भेटलो ते जाणवलं की व्हेरी कल्चर्ड फॅमिलीमधनं आलेले आहे ते सागर. आणि त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ॲक्च्युली माय फर्स्ट रिॲक्शन वॉज लाईक की अमेरिकेत राहिलेली वाढलेली मुलगी म्हणजे थोडंशी मी अगेन्स्ट होते सुरुवातीला. आपण म्हणतो ना सगळ्यात पहिलं ओपिनियन म्हणाल तर की अमेरिकेत राहिली वाढलेली मुलगी म्हणजे संस्कार कसे असतील किंवा तिला मराठीचं किती ॲफेक्शन असेल, आपली पद्धत किती फॉलो करत असेल असं मला वाटत होतं. त्यामुळे मी एक दोन दिवस वेळ घेतला म्हणजे सागरला हो म्हणायला, खरं सांगायचं तर. पण सायलीला भेटले, बोलले, तिच्याशी फोनवर सगळ्यात पहिला डायलॉग झाला. त्याच्यानंतर हे रिअलाईज झालं की ही मुलगी आपल्याबरोबर सूट होऊ शकते आणि सागर बणी ते एकत्र चांगले राहू शकतात. म्हणून मग पुढे काही प्रॉब्लेम नाही आला. आवडली ती आम्हाला. सायलीचं प्लस पॉईंट म्हणजे ती एकदा एखादं ठरवलं की ते करतेच. म्हणजे त्या आता कुठले ते म्हणजे डिटर्मिनेशन खूप आहे तिच्यामध्ये कामामध्ये आणि खूपच सिस्टमॅटिक अप्रोच आहे तिचा. ॲक्च्युली सायलीशी माझी पहिल्यांदा ओळख फेस टू फेस मागच्या फेब्रुवारी महिन्यात झाली 2019. आणि ती जेव्हा फर्स्ट टाईम घरी राहिली येऊन आमच्या 10-15 दिवस, तेव्हा आम्हाला तिच्यातले बरेचसे गुण कळले आणि खूप आवडीनिवडी अशा आहेत की ज्या आमच्या दोघींच्या मॅच होतात. त्यामुळे तिच्या काही गोष्टी मला सपोर्ट कराव्याशा वाटतात की हे तिला आयुष्यभर करायला मिळो ही माझी इच्छा आहे, जरी संसार सुरू झाला आणि काही रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या तरी. आणि ती पण खूप ॲडजस्टेबल आहे. म्हणजे असं नाही की तिला घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी नको आहेत आणि म्हणजे ओव्हरऑल जे काही कल्चर असतं तसं ती खूप इतर मुलींच्यापेक्षा वेगळी आहे एवढं मला फील झालं. मी तिला माझ्या घरच्या रांगोळीचा फोटो पाठवला दिवाळीतल्या, की आत्ता जी बाहेर गणपती बघतायत अशी माझी मैत्रीण काढते. ती म्हणते दिस इज द ओनली थिंग विच आय कॅनॉट डू.
म्हटलं तुला जगभरातल्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे होती, तुझी अपेक्षा आहे का? इतकी ती एन्थू आहे की तिला असं वाटतं की डॉक्टरेट झाली आहे, डान्स पण येतोय, म्युझिक पण येत आहे, तबला पण वाजवते, ही रांगोळी येत नाही याचं तिला खंत वाटते. आता मध्ये तबला शिकायसाठी क्लास लावला आहे, तर ते तबला ती शिकते. म्हणजे आता एखादं फील्ड म्हटलं बाकीच्यांसाठी पण राहू दे शिकायला, तूच सगळे शिकले पाहिजे असं काही बंधन नाही आहे. चांगली इच्छा आहे, चांगली गोष्ट. मोहे अंग अंग कई रंग रंग, कोई हरा गुलाबी लाल, ये धरती मेरे पाँव की मेहंदी, अंबर लाल गुलाल, ये मौसम मिलने का है, फूलों के खिलने का है, आजा रे मोरे सैया, आजा रे मोरे रसिया, आजा. बादल में से चंद्रमा मोहे देख देख मुस्काए, मुझसे मेरी चाल पूछने पवन चकोरे आए, ये मौसम मिलने का है, फूलों के खिलने का है, आजा रे मोरे सैया, आजा रे मोरे रसिया, आजा. एक वर्ष झाल्यानंतर आम्ही युरोपला गेलो ऑन अ ट्रिप. तर आम्ही तिथे साधारण 2 आठवडे होतो. तर ही हॅड दिस होल प्रपोजल प्लॅन्ड आउट दॅट आय हॅड नो आयडिया अबाउट. मला काहीच माहीत नव्हतं. देर इज दिस ब्युटिफुल कॅसल देअर कॉल्ड कोलोमारस कॅसल. ते आताच 1980s बांधलं होतं, बट इट्स जस्ट ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. तर आम्ही दोघं नाटकात वगैरे भाग घेतो, त्यामुळे एक स्टेज मिळाला मला. तर त्या स्टेजच्या इथे मी म्हटलं सागर आपण इथे जस्ट इम्प्रोव्ह करूया, इथे जस्ट उभे राहून लेट्स जस्ट डू समथिंग फॉर फन. तर तेवढ्यात एकदम तो काहीतरी चीझी बोलायला लागला. मी म्हटलं की हा असा काय बोलतोय, की काहीतरी असं चीझी गोष्टी का बोलतोय. तर मी त्याला ढकललं. मी म्हटलं की असं काहीतरी स्टुपिड नको बोलू, असं खरंच आपण छान नाटक इम्प्रोव्ह करूया. तर तुम्हाला मी जोक नाही करायचं इथे, मला तुला काहीतरी सांगायचंय, बोलायचंय. तर मला सारखं हेच वाटत होतं की तो काहीतरी उगाच माझी खेचतोय का काय, मला कळत नव्हतं. सो इव्हेंच्युअली ही अंडरस्टूड दॅट आय वॉज कम्प्लिटली कन्फ्युज्ड अबाउट व्हॉट्स गोइंग ऑन. सो ही डायरेक्टली पुल्स द बॉक्स आउट ऑफ हिज पॉकेट, गेट्स ऑन वन नी अँड प्रपोजेस टू मी. तर माझी फर्स्ट रिॲक्शन हीच होती, तू जोक करतोयस का, हा जोक आहे का. तर तो पुन्हा विचारत होता. मी पुन्हा त्याला विचारते, इज दिस अ जोक. आणि शेवटी तो म्हणाला, माझा गुडघा दुखायला लागलाय, तू हो किंवा नाही काहीतरी बोल, पण गुडघा दुखतोय. आजा रे मोरे सैया, आजा रे मोरे रसिया, आजा आजा आजा. तो सागरबद्दल बोलायचं झालं तर सागर म्हणजे स्मार्ट, ॲम्बिशियस, जेंटल, ॲडोरेबल, रिलायबल अँड दिस इज वॉट मेक्स सागर. आणि ऑलराऊंडर म्हणजे त्याला अगदी क्रिकेटपासनं, कम्प्युटर गेम्सपासनं सगळं, कुकिंग हे सगळं आवडतं. सो मी बाकीच्यांच्या भावांना वगैरे बघायचं, त्यांचे रिलेशन त्यांच्या बहिणीसोबत वेगळे असतील, बिकॉज त्याचे सगळे मित्र आणि त्याच्या बहिणी असे आम्ही सगळ्या फ्रेंड्स आणि ते सगळे त्याचे मित्र फ्रेंड्स असे होतो. आणि मग त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी टुवर्ड्स थोडेसे मला डिफरंट वाटायचे. आणि हा खूप असा सॉफ्ट, सारखी काळजी घेणार वगैरे, असा खूप, म्हणजे मला सागर युनिकच वाटतो लहानपणीपासनं. आणि आय लव्ह हिम अ लॉट. युजली असं म्हणतात की
नंदेचं आणि भाऊजायचं वगैरे असं पटत नाही जास्त, जावाजावांचं पटतं. पण आमच्या घरात उलटं झालंय. आमच्या घरात म्हणजे लाईक माझं आणि तिचं सर्वात जास्त पटतं. पण अगदी शॉपिंगपासून आम्ही रात्री गॉसिपिंगपर्यंत वगैरे असं सगळे गप्पा मारत बसलो दोघी. खूप खूप छान आमचं जमतं. लाईक सायली गोज टुगेदर. Siley in 5 adjectives. Ooh, this is a good one. The first one I can think of is energetic. Definitely very energetic. Next, passionate. Artistic third. Fourth would be witty. And fifth, resilient. So I'm very grateful to have Siley as my big sister. If I was the only child and I did not have her in my life, I don't know what I would do. So the good thing with her is that she was close in age to the point where she would understand what I was going through, but also old enough where if I really needed some advice or if I needed anyone to give me, some heads up about how things might be, she was an excellent resource for that. When you think about things that Sagar and Siley are good at separately, what they're better at individually and what they're not better at individually, that's actually a really, really tough question because both of them are so similar and they're just so good at much of the same stuff. Both are really good at acting, both are really good at dancing, both are really passionate about art and just naturally witty people. So honestly, there's not many differences. आओ सुनो तुमको सुनाऊं एक सपने की स्टोरी कि मेरी पलकों की टपरी के नीचे वो रहता था सपना टपोरी. अंबर में उड़ने का शौक उसे था, अक्ल थी थोड़ी. अरे चुपके से डुबके से करना वो चाहता था मून की चोरी. ये बावला सा सपना, बड़ा बावला सा सपना, मेरी मानता नहीं है, मेरा ही है वो सपना. ये बावला सा सपना, बड़ा बावला सा सपना, रुकना कहाँ है आखिर, नहीं जानता था सपना. सायली बद्दल ऍक्च्युली मी कधी US ला जाईन आणि सॅन्डिओगाला जाईन असा कधी विचारही केला नव्हता. तर त्या शांतीच्या कार्डाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तिथे जाऊन पोहोचले. तिथे सायली नावाची कोणी मुलगी भेटेल असं कधी आयुष्यात वाटलं नव्हतं. तर सायली तिथे मला भेटली आणि काहीतरी बहीण भेटल्यासारखं वाटलं, छोटी बहीण, की जिच्या घरात आम्ही ओटा शेअर केलाय. म्हणजे मला माझ्या खूप आठवणी तिच्याबरोबर पोळ्या लाटणं, आमलेट करणं, त्याच्यानंतर तिला मदत करणं. ऑफकोर्स ती करत होती, मी बघत होते. तिने आम्हाला काहीही काम करू दिलं नाही. गाद्या घालण्यापासून तिने सगळं केलंय आमच्यासाठी. कुठली गोष्ट तिने आमच्यासाठी हे तुम्ही करा, असं करा, तसं करा असं ठेवलं नाही. खूप लहान मोठ्या म्हणजे मनाची आहे ती, असं मी म्हणेन की लहान मूर्ती असली ना तरी मोठं मन आहे तिचं. आणि खूप विचारांनी प्रगल्भ आहे. मतं तिची खूप छान आहेत आणि व्हेरी सॉफ्ट आहेत, व्हेरी स्वीट आहेत. बोलताना सुद्धा तिच्यात एक गोडवा आहे. तिचं नाचणं उत्तम आहे, तिचं गाणं उत्तम आहे, तिची ऍक्टिंग उत्तम आहे. म्हणजे तिच्यात कुठलीही गोष्ट नाही की तिच्यात कमतरता आहे. तर मला असं वाटतं की सगळ्याचं होल अँड सोल पॅकेज इज सायली. त्यामुळे मला खूप आनंद होतो तिच्याबद्दल काहीही बोलताना. आणि सायली, गॉड ब्लेस यू की तुला एक छान साथीदार मिळालाय आणि त्याच्याबरोबर तुझं उत्तम आयुष्य पुढे हो. उदंड तुला तुमच्या दोघांमध्ये प्रेमाचा झरा वाहत राहू कायम. आम्हाला रिसीव्ह करायला माझ्या आठवणीत असं आहे की सायली आली, सायली, रोहित असे आले. ती अशी आली आणि तिने अस्खलित मराठीत बोलायला सुरुवात केली. या बॅग्स इकडे द्या वगैरे. आणि बॅग्स घेऊन वळेपर्यंत एक्झॅक्टली कुठली यायची भाषा. पण गमतीचा भाग असा आहे, फार मजेदार भाग असा आहे की ती तिकडे लहानाची मोठी झाली आहे. तिचा जन्मही तिकडचा आहे, तिचा जन्मही तिकडचा आहे. तर तरी सुद्धा ती इतकं छान मराठी बोलते. 2-3 दिवसात वगैरे आमची इतकी चांगली मैत्री झाली की ती रेग्युलरली आम्हाला फोन करते. आमचा एक ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही खूप गप्पा मारतो, चर्चा करतो. ती दर वेळेला इथे आली
की शी मेक्स इट टू अ पॉइंट की येऊन फोन करते आम्हाला सगळ्यांना, नाही आपण भेटूया. आता कसं माझी माणसं आहेत इथे इंडियामध्ये येऊन भेटायला. इट फील्स सो नाईस. इतकी गोड मुलगी आहे आणि तिला असं आम्ही इतके जास्त आपले वाटतो की तिची माणसं आहेत आता ही सगळी. हे जे तिला वाटतं मला खूप मजा वाटते. तिची फार गोड आहे ती मुलगी. मला एक गोष्ट सांगायची सायलीच्या आणि माझ्या रिलेशनची. एक गोष्ट मला खूप आवडते की आम्ही कलाकार म्हणून आमची कला घेऊन, नाटक घेऊन आम्ही जगाच्या दुसऱ्या टोकावर जातो आणि तिथे काही संबंध बनतात, तिथे मित्र बनतात आणि ती फॅमिली बनते. आणि आज पुन्हा 2 वर्षानंतर तिच्या लग्नानिमित्त आम्ही सगळे पुन्हा भेटलो. ही पण एक मोठी गोष्ट आहे, नाहीतर आमचंही भेटणं मुश्किल होऊन नाही, आमचं होतं. त्यानिमित्ताने हे पण सगळे लोक भेटले. सायली आणि सागर तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी सागर, आय थिंक यू आर व्हेरी लकी की सायली सारखी मुलगी तुला मिळाली आयुष्यात. इज व्हेरी लव्हिंग, केअरिंग, अंडरस्टँडिंग. आणि काय अजून काय बोलू, सगळ्यांनी सगळं बोलून झालंय. वी लव्ह यू सायली. हाय सायली, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. आता आपली भेट पहिल्यांदा खरं तर मुंबईत मुलुंडला विशाखाताईकडे झाली, पण मला वाटलंच नाही तेव्हा सुद्धा की आपण पहिल्यांदा भेटतोय. एवढं छान कनेक्शन आणि एवढी छान बोललीस तू माझ्याशी, मला वाटलं नाही मी पहिल्यांदा भेटते. बरं, शांतेचे कार्टरची टीम ही वेगळी, मी ऋषिकेशची बायको आहे, मी तुमच्यात इन्व्हॉल्व्ह झाले, पण तू मला असंच ट्रीट केलंस की जसं यांच्या टीमची यू आर आणि आपल्यातली एक कॉमन गोष्ट की आपल्या दोघींचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, 14 जुलै. त्यामुळे तो एक आपण जास्त खरं तर ट्विन्स आहोत. हा नाही, आपण ट्विन्स आहोत हे आपण तेव्हा क्लिअर केलं होतं. पण तू खूप स्वीट आहेस, तू खूप छान आहेस, तशीच राहा आणि बस. गॉड ब्लेस यू. फर्स्ट इयर मध्ये मी सगळा जनरल लाईक वी वर टॉकिंग, स्टार्टेड टॉकिंग इन हिंदी अँड नंतर असं आलं की अरे तू मराठीच आहेस, मी मराठीच आहे. त्यावेळेस आमची मैत्री चालू झाली. सागर इज व्हेरी कम्पेटेटिव्ह. सो माय फर्स्ट मेमरी इज आमची पहिली युनिट टेस्ट झाली होती आणि वी वर कम्पेअरिंग मार्क्स. त्याला राग आला होता की आय हॅड अँड दॅट्स हाऊ वी काइंड ऑफ स्टार्टेड. सो आम्ही फर्स्ट इयरला सगळेच एकत्र होतो इंजिनिअरिंगला. अँड त्याच्यानंतर ऑल्दो मी आणि नीरज वी वेंट टू IT. सागर डिड कीप इन टच. सो इज काइंड ऑफ सगळ्या ग्रुप्स मध्ये इज द ग्लू. म्हणजे मी पहिल्यांदा भेटतो नीरजच्या घरी. मी अद्वैत आणि नीरज आधीपासून मित्र होतो. तर नीरजचा एक मित्र PICT मधला म्हणून सागर येणार होता आणि तो आला आणि पहिल्यांदा त्याला भेटतो तर तो असं KFCचं मोठं चिकनचं बकेट घेऊन आला होता. At that time we knew that we are going to be good friends. So मी त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा he was really nice, fun आणि तो सेन्सिटिव्ह पण आहे, तो सगळ्यांची काळजी घेणारातला आहे आणि तो मला खूप चांगला आहे. म्हणजे सगळ्यांचं व्यवस्थित चाललंय ना किंवा काळजी घेणारातला आहे तो बेसिकली. Like a firefly, open the night, alive and bright, chasing old shadows. Days grow longer and nights grow shorter as I lie free. Passing streetlights and starry moonlights and I fly free. The days grow longer and nights grow shorter as I lie free. Passing streetlights and starry moonlights and I fly free. Getting married and moving on to this new family, new relationship, new responsibilities. I understand that this can induce some level of anxiety in Saili आणि की थोडासा एक नर्वसनेस की आता काय असं. पण लेट मी अश्युअर यू की आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर प्रत्येका पावलावर मी तुझी साथ देईन आणि मी तुझ्याबरोबर नेहमी असेल. आणि कुठल्याही गोष्टीत कोणाचीही गरज तुला लागत असेल त्याच्यात पहिला उभा जो असेल समोर तो मी असेल. आणि आमच्या ग्रुपमध्ये तो जोक आहे तर तो मी म्हणतो की हा फाटकचा शब्द आहे. Alive and bright, chasing old shadows.
Sagar, so I promise that no matter what happens on this journey of life that we will be going through over the next several decades, I will always be there for you. Whatever you need, I will always support you. I will always support your passions, your interests, your careers, whatever you want to do, and I will always love you. And you're basically the best thing that's ever happened to me. So I love you, Sagar. Thanks for being the best person in my life. Up in the night, alive and bright, chasing all shadows like a firefly. Up in the night, alive and bright, chasing all shadows like a firefly. Up in the night, alive and bright, chasing all shadows like a firefly. Up in the night, alive and bright, chasing all shadows.